हाय, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझा शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलमध्ये. सो आपण आज मस्तपैकी कोकण फिरायला चाललेलो आहे. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते कुठे चालले. दिव्यागरला आपण जाणार आहोत. सो सुरुवातीला जातानाच हा हिरवागार व्ह्यूज असा इतका सुंदर दिसतोय की तुमच्याबरोबर थोडासा शेअर करावासा वाटला. तुम्हाला नक्की हा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूला झाडं आणि मस्तपैकी मधून रस्ता. सो हा प्रवास करताना खूप छान आणि फ्रेश वाटत आहे. कारण हिरवंगार हे फक्त आपल्याला कोकणामध्येच खूप छान प्रमाणात हे असं वातावरण बघायला भेटतं. आता आपल्याला कोकण म्हणलं की निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे, हे तर खरंच आहे. डोंगराचा प्रवास चालू असतानाच डोंगर रंगानं मस्तपैकी स्वच्छ हवा, समुद्राच्या लाटा, असं मोहमोग दर्शन हे होतंच. निसर्ग सौंदर्याने नटलेलं हे शहर असून अतिशय शांत वातावरण आणि हिरवंगार असं भुरळ टाकणारे असे वातावरण आहे. आपल्याला मस्तपैकी इथे एक खाडी लागलेली आहे, तर त्या खाडीच्या तिथे उभं राहून आपण मस्तपैकी हा व्ह्यूज घेतलेला आहे आणि थोडंसं फोटोशूट पण आपण केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं बघा, निरभ्र असं आकाश दिसत आहे, स्वच्छ आणि मस्तपैकी हिरवेगार झाडं आणि असं पाण्याचा पूर्ण प्रकारे व्ह्यूज इतका सुंदर दिसत आहे की असं वाटतं इथे उभा राहून आपण बघतच बसावे. कोकण म्हणजे फक्त निसर्ग नाही, तर संस्कृती, परंपरा आणि माणुसकी याचा सुंदर असा संगम आहे. या ठिकाणी कोकणात तुम्हाला भरपूर प्रमाणात फणस, आंबे, काजू, कोकम, स्वादिष्ट असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ देखील खायला भेटतात. इतके चविष्ट आणि इतके छान असतात की ते पण आपण आता अनुभवणार आहोत. सो अशा पद्धतीने सगळ्यात जगप्रसिद्ध असं कोकणची आपण आता ट्रिप करणार आहोत. सो तुम्ही बघा किती सुंदर असं वातावरण होत आहे. चला तर आपण आता दिवेगारला निघण्यासाठी पुन्हा आता प्रवास चालू केलेला आहे. सो अशा पद्धतीनं हे कोकणातलं वातावरण थोडंसं शूट केलेलं आहे, तुमच्यासाठी मी शेअर करत आहे. बऱ्याच वेळा म्हटलं जातं, कोकण माझा स्वर्गाहून सुंदर, हिरवाई नटलेला, समुद्राने सजलेला, इतका सुंदर असं वातावरण हे आपल्याला फक्त कोकणातच पाहायला मिळतं. खरंच आहे ते. कोकण म्हणजे खरंच हिरव्या रंगाची उधळण आहे. कोकण म्हणजे समुद्राच्या लाटा आहेत. कोकण म्हणजे खरंच माणुसकीचा सुगंध आहे. इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे की त्याची आपण कल्पना नाही करू शकत. खरं आहे ते. आपण जेव्हा स्वतःहून अनुभव घेतो तेव्हाच आपल्याला कोकणाचं निसर्गमय वातावरण बघायला मिळतं. हे अक्षरशः हा प्रवास म्हणजे इतका सुंदर आहे की निसर्गाच्या कुशीत केलेला हा अविस्मरणीय प्रवास आहे. एका बाजूला हिरवागार डोंगर रांगा, दुसऱ्या बाजूला नारळ आणि आंब्याच्या बागा, परत इतके सुंदर सुंदर असं झाडं, आजूबाजूला मस्तपैकी वाहणाऱ्या नद्या. इतकं छान असं वातावरण आहे की ते बघतच बसावंसं वाटतं. आणि खरंच आहे, हे लाल मातीचा सुगंध आणि जिकडे तिकडे हिरवेगार झाडं, हे आपण स्वतःचा अनुभव घेतला की आपल्याला समजेल की कोकणाला का स्वर्ग म्हटलं जातं. सो खूप सुंदर असं वातावरण आहे. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.